हॅलो स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करणार आहे. इंटिग्रेशन हा चॅप्टर आपला चालू आहे. त्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चर चालू करणार आहे. इंटिग्रेशन मध्ये आपला हा जो टॉपिक चालू आहे तो म्हणजे इंटिग्रल ऑफ द फॉर्म. मग इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला आपण फर्स्ट फॉर्म जो आहे तो फॉर्म मागच्या लेक्चर मध्ये सगळा कव्हर केलेला आहे. तो म्हणजे 1/ax² प्लस bx प्लस c या टर्मचं इंटिग्रेशन किंवा 1/इंटिग्रेशन ऑफ 1/स्क्वेअर रूट मध्ये x² प्लस bx प्लस c. तर या टर्मचं आपण इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करणार, तर हे आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये काय करतो, फर्स्ट जर ए टर्म असेल तर मल्टिप्लाय, तर ए टर्म इकडे डिवाइड करणार प्रत्येक टर्मला. या ठिकाणी असेल तर रूट एनी डिवाइड करणार न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणि जी कॉन्स्टंट ती बाहेर राईट करणार. आणि डिवाइड केल्यानंतर x² कोएफिशियंट त्या ठिकाणी 1 होतो आणि पुढे थर्ड टर्मचा यूज करून मग त्या टर्मचं काय घेतो आपण, इंटिग्रेशन घेतो. ओके, हे आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे. हा फॉर्म आपण बघितलेला आहे. आपल्याला सेकंड फॉर्म बघायचा आहे. इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड फॉर्म, दॅट इज px प्लस q अपॉन स्क्वेअर रूट मध्ये ax² प्लस bx प्लस c और किंवा यालाच और असतो किंवा काय और याला जसं स्क्वेअर रूट मधला और आहे सेम या देखील टर्मला असणार px प्लस q अपॉन स्क्वेअर रूट मध्ये ax² प्लस bx प्लस c इंटू dx. आपल्याला सेकंड फॉर्म बघायचा, इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरला फक्त क्वाड्रेटिक इक्वेशन असायचं. आता या ठिकाणी न्यूमरेटरला x ची टर्म असणार आणि डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक इक्वेशन. जर फक्त 1 असेल तर तो इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला फर्स्ट, आणि जर वरती 1 नसून जर x ची टर्म असेल तर त्यावेळी ती टर्म जी आहे किंवा तो जो फॉर्म आहे इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड. खाली सेम असणार क्वाड्रेटिक इक्वेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन कशामध्ये असणार, विदाउट स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट मध्ये. लक्षामध्ये, तर आपल्याला हा टाइप्स आता या लेक्चर मध्ये बघायचा आहे. कसं सॉल्व्ह करणार बघा, तर त्याचा आता आपण एक एक्झाम्पल पूर्ण एक्सप्लेन करून घेणार आहोत. इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड फॉर्म तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कशाचा, px प्लस q अपॉन ax² प्लस bx प्लस c इंटू dx. ओके, सुरुवातीला आपण विदाउट स्क्वेअर रूटचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बट वरती जी टर्म आहे ती फक्त कॉन्स्टंट नसणार आहे, तर कसली टर्म असणार आहे, x ची टर्म असणार आहे. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 2x minus 3 upon 3x square plus 4x plus 5 into dx. आता बघा, आपल्याला व्यवस्थित हे जे एक्झाम्पल आहे हे या टाइपला कम्पेअर होत आहे. खाली क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, वरती px प्लस q x ची टर्म आहे त्या ठिकाणी, बरोबर. म्हणजे हे एक्झाम्पल इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला फर्स्ट होणार नाही, तर कुठला होतो, सेकंड. तर बघा, ज्यावेळी हा इंटिग्रल ऑफ द फॉर्म जर असेल तर त्यावेळी आपण हे सॉल्व्ह करण्यासाठी त्याची जे स्टेप्स आहे त्या थोड्या वेगळ्या आहे. काय वेगळ्या आहे बघा आता यामध्ये, तर पहिली स्टेप करावं लागते ती म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ px प्लस q. px प्लस q ची त्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावं लागते. ती का करावं लागते ते आपल्याला पुढे जाऊन समजेल. बट फर्स्ट स्टेप असते फाइंड द व्हॅल्यू ऑफ कुणाची यामध्ये येणार, 2x minus 3. कुणाची, 2x minus 3. जो वरती जी टर्म दिलेली असते त्या टर्मची व्हॅल्यू काढणार. कशी काढणार बघा, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे.
काय फॉर्म्युला आहे बघा, पी एक्स प्लस क्यू. फॉर्म्युला लक्षात ठेवा, पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू असतो ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, मग ते स्क्वेअर रूट मध्ये असेल की विदाउट स्क्वेअर रूट मध्ये असेल. स्क्वेअर रूट मध्ये असलं तर फक्त तेच क्वाड्रेटिक इक्वेशन घेणार, विदाउट स्क्वेअर रूट मध्ये असले तरी तेच क्वाड्रेटिक इक्वेशन घेणार. आणि पुढे टर्म असते प्लस बी, पुढे टर्म असते प्लस बी. लक्षात ठेवा, पी एक्स प्लस क्यू फाइंड आउट करण्याची टर्म, दॅट इज जी न्यूमेटरला जी टर्म असते, कुठली टर्म दिलेली असू दे, ती टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला px plus q is equal to a into derivative of this term किंवा quadratic equation plus b. आता यामध्ये a b काढावं लागणार आहे आपल्याला, बरोबर. म्हणजे ही जी टर्म आहे या टर्मची आपण व्हॅल्यू काढणार. कशी काढणार, काय त्या ठिकाणी 2x minus 3 is equal to बघा a इंटू काय होणार, a इंटू काय त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. बघा, ज्यावेळी px प्लस क्यू अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन असेल त्यावेळी जी न्यूमेटरची व्हॅल्यू आधी आपल्याला फाइंड आउट करायचं असतं, तीच या टर्मचं मेन सिम्प्लिफिकेशन असतं. जसं त्या ठिकाणी 1 अपॉन टर्म असेल क्वाड्रेटिक इक्वेशन, तर थर्ड टर्म जी आहे पहिली स्टेप, तर यामध्ये आपल्याला px प्लस क्यू ची व्हॅल्यू काढावी लागते. लास्टला लगेच एक्झाम्पल सॉल्व्ह होणार. px प्लस क्यू ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर टर्म प्लस b. a आणि b त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आहे, त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे जर px प्लस क्यू च्या ऐवजी आपण ही टर्म पुट करणार त्या ठिकाणी, बट ही टर्म पुट करण्यासाठी आपल्याला लागेल व्हॅल्यू ऑफ a अँड व्हॅल्यू ऑफ b. आता ती कशी काढायची बघा, व्यवस्थित समजून घ्या. a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, या ठिकाणी असलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन सांगा, 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन प्लस बी. म्हणजे हीच टर्म या टर्मला इक्वल असणार आहे, वेगळं काय नाहीये. जर याचं परत इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला ओरिजिनल जी टर्म आहे तीच टर्म भेटणार आहे. म्हणजे नवीन काय अशी टर्म नाही, फक्त ती आपण ऍडजस्टमेंट करत असतो इंटिग्रेशन घेण्यासाठी. बट ती काढायची कशी बघा, a इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह पुढे प्लस b. आता a आणि b ची व्हॅल्यू काढणार, काय येणार बघा, त्याच्या आधी आपण सिम्प्लिफाय करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म सांगा, 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6x, बरोबर. 3 ऍज इट इज, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 3 into 2 6, प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 आणि 5 चा 0. या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय a प्लस b. इकडं 2x मायनस 3. आता या ठिकाणी a ने आतमध्ये मल्टिप्लाय करणार, ही झाली आपल्याला 2x प्लस जी मायनस 3 आहे या टर्मच्या ऐवजी पुट करणारी टर्म. बट यामध्ये फक्त आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू लागेल. जसं डेरिव्हेटिव्ह घेणार आणि त्याला a आणि b ची व्हॅल्यू तिथं पुट करणार. बट आता a आणि b ची व्हॅल्यू कशी काढायची, तर त्याच इक्वेशन वरून खाली काढणार. कशी काढणार बघा, तर a ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेणार, a into 6 that is 6ax, a into 4 that is 4a प्लस b as it is, कारण ही टर्मलाच फक्त a मल्टिप्लाय आहे. देन इकडं 2x मायनस 3 झालं. आता या ठिकाणी इक्वॅलिटी रूल यूज करणार, म्हणजे x च्या टर्म इक्वल असणार अँड कॉन्स्टंटच्या टर्म इक्वल असणार. इकडे x चा कोएफिशियंट शोधायचा, इकडे x चा, दोन्ही टर्म सेम असणार, कारण ह्या दोन्ही टर्म सेम आहेत. जी x ची टर्म असणार आहे तीच इकडे x ची टर्म असणार आहे, जी कॉन्स्टंट असणार तीच कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे बघा, देअरफॉर 2 इज इक्वल टू कशाला झाला, 6a ला. इक्वॅलिटी रूल यूज केला तर आपल्याला a ची व्हॅल्यू भेटून जाईल. ती आली, a ची व्हॅल्यू काय झाली, देअरफॉर a इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय करून डिवाइड झाला, दॅट इज 2/6
म्हणजेच 1/3. ए ची व्हॅल्यू किती आली 1/3. समजलं कसं केलं? px प्लस क्यू म्हणजे ही 2x मायनस 3 ची व्हॅल्यू काढणार. त्याचा फॉर्म्युला a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. लक्षात ठेवा व्यवस्थित. जसं ही थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे तसं ही टर्म सिम्प्लिफाय करण्याचा हा फॉर्म्युला आहे. या टर्मची व्हॅल्यू काढणार. मग a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजेच डिनॉमिनेटरचा प्लस बी. आता यामध्ये आपल्याला ए बी या टर्मच्या ऐवजी डायरेक्टली पुट करू शकत नाही तर आपल्याला व्हॅल्यू लागेल ए आणि बी. ती कशी काढणार? तर सिम्पली ए ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. एक्स चे कोएफिशियंट इक्वल इक्वॅलिटी रूल यूज करून आणि त्याच बरोबर पुढं कॉन्स्टंट इक्वल दॅट इज -3 इज इक्वल कशाला होईल? ज्यामध्ये एक्स नाहीये ती टर्म 4a प्लस बी. 4a प्लस बी दॅट इज यामध्ये एक कसली व्हॅल्यू माहिती आपल्याला? a ची व्हॅल्यू माहितीये. ती व्हॅल्यू पुट करणार -3 इज इक्वल टू 4 इंटू 1/3 प्लस बी. मग आता इथंच 4/3 ही जी टर्म आहे प्लस इकडून काय आली मायनस दॅट इज -3. 4/3 इकडून काय आली -4/3 इज इक्वल टू बी. याचं जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू भेटेल बी ची. Therefore b is equal to टर्म आली 3 into 3 that is -9 -4 upon 3. काय आलं सिम्प्लिफिकेशन? that is -13/3. ही व्हॅल्यू झाली कशाची? बी ची. -13/3 ही व्हॅल्यू झाली बी ची. आलेल्या व्हॅल्यू आता या टर्म मध्ये पुट करणार. याला वाटलं तर आपण इक्वेशन फर्स्ट नाव देऊ. पुट ए अँड बी इन इक्वेशन फर्स्ट. कशामध्ये पुट करणार? इक्वेशन मध्ये पुट करणार फर्स्ट. काय होईल मग बघा 2x प्लस 3 2x मायनस 3 या टर्मच्या ऐवजी व्हॅल्यू पुट करणार आपण a इंटू मग a ची व्हॅल्यू काय आली 1/3. आतमध्ये मल्टिप्लाय करायचं नाही तशीच ठेवायची. इथं 6x प्लस 4 6x प्लस 4 पुढे टर्म आली b ची प्लस b बट b ची व्हॅल्यू आली मायनस. प्लस मायनस होणार -13/3. ही झाली व्हॅल्यू. कशाच्या ऐवजी पुट करतो आपण 2x मायनस 3 च्या ऐवजी. कशाच्या ऐवजी 2x मायनस 3 च्या ऐवजी पुट करणार. आणि या टर्मचं जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हेच आन्सर येणार आहे. लक्षात ठेवा. फक्त आपण ऍडजस्टमेंट केली आहे. काय ऍडजस्टमेंट केली बघा? ही जी न्यूमरेटर आहे px प्लस क्यू आपण याला कन्सिडर करतो त्याची व्हॅल्यू काढायची. कशी? a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन डिनॉमिनेटरचा प्लस बी त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. बरोबर? म्हणजे ही जी व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू पुट करणार 2x मायनस 3 च्या ऐवजी. बट ही व्हॅल्यू पुट करताना आपल्याला व्हॅल्यू लागेल a आणि b ची. मग ती a आणि b ची व्हॅल्यू कशी काढणार? तर सिंपल आहे. a ने मल्टिप्लाय करायचं. इक्वॅलिटी रूल यूज करणार. इक्वॅलिटी रूल यूज करताना कोएफिशियंट ऑफ x इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x अँड कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवा. कॉन्स्टंट म्हणजे ज्यामध्ये x नाहीये ती टर्म. दोन्ही इक्वल केलेत आपल्याला a ची व्हॅल्यू भेटेल. ज्यावेळी आपण व्हेरिएबलची टर्म इक्वल करणार त्यामध्ये एक aच असतो. आलेली व्हॅल्यू सेकंड मध्ये पुट करणार. कॉन्स्टंट मध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली? b ची. दोन्ही आलेल्या व्हॅल्यू फर्स्ट मध्ये परत पुट करणार. तीच टर्म असणार 2x मायनस 3 ची. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन जे डिनॉमिनेटरला असेल ते प्लस b. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि त्याच मध्ये व्हॅल्यू पुट करणार. काय व्हॅल्यू पुट करणार तिथं? त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन ती व्हॅल्यू 2x मायनस 3 च्या ऐवजी पुट करणार. बट या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू लागणार आहेत a आणि b त्या काढून घेतल्या. आता बघा देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ कशाचं नवीन टर्म काय भेटेल आपल्याला
2x मायनस 3 या टर्मच्या ऐवजी आपण पुट करणार दॅट इज 1/3 6x plus 4 minus 13/3 divided by म्हणजे जी न्यूमेटरला x ची टर्म असते त्या x च्या टर्मची व्हॅल्यू पुट केली आणि ती त्याच्या ऐवजी पुट करणार जे आलेला आन्सर आहे ते म्हणजे ही टर्म पुट केली डिनॉमिनेटरचा तो जो टर्म आहे ती तशीच येणार 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 dx झालं. आता बघा या टर्मचं इंटिग्रेशन कसं येणार. आता या टर्मचं इंटिग्रेशन घेणार आहे बघा. आता या टर्मचं एवढी आपण व्हॅल्यू का केली याला ऍडजस्टमेंट होतं एवढी का केली तर एकदम सिंपल आहे. इथं बघा न्यूमेटरला 2 टर्म आहे आणि डिनॉमिनेटरला पूर्ण होल एक टर्म. जर आपण न्यूमेटरला 2 टर्म असतील आणि डिनॉमिनेटरला एक टर्म असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल 2/3 प्लस 5/7 असेल तर काय करतो आपण 5/3 असेल तर काय करतो आपण 2 प्लस 5 न्यूमेटरची ऍडिशन अँड डिनॉमिनेटर कॉमनच ठेवतो. हिची उलटी स्टेप करायची असेल तर 3 हा 2 ला पण डिवाइड असतो अँड 5 ला पण डिवाइड असतो. आपल्याला या ठिकाणी तेच करायचं आहे. काय करणार आपण तर वरती 2 टर्म आल्यात बघा a इंटू ही जी टर्म आलेली ती अँड b ची व्हॅल्यू मध्ये मायनस आहे म्हणजे ही फर्स्ट सेपरेट टर्म अँड सेकंड इथं आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं नाही. इथं a इंटू पुढली टर्म आहे तिनं मल्टिप्लाय करून घ्यायचं. a ची आलेली व्हॅल्यू फक्त इथं पुट करायची इथं b ची करायची बाकी काही करायचं नाही. मग आता ही खालची जी टर्म आहे ती टर्म बघा 1/3 6x plus 4 या टर्म सेपरेट होणार आणि खाली येणार 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 ही झाली पहिली टर्मला डिवाइड झालं मायनस 13/3 या टर्मला देखील डिवाइड होणार 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इंटू dx झालं. आता कॉन्स्टंट टर्म असेल तर इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो मध्ये मायनस याचं मिनिंग दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन आपण सेपरेट घेणार म्हणजे 1/3 कॉन्स्टंट बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ आतमध्ये 6x प्लस 4 अपॉन खाली 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इंटू dx बरोबर. ही पहिली टर्म झाली कॉन्स्टंट बाहेर दिला मायनस दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन त्यामध्ये कॉन्स्टंट काय आली 13/3 जी आहे ती कॉन्स्टंट बाहेर लिहिणार इंटिग्रेशन घेणार 1 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इंटू dx. 2 टर्म भेटल्या दोन्ही टर्मचं आता इंटिग्रेशन सेपरेट घेणार बघा व्यवस्थित. आणि याच टर्म साठी ह्या टर्म येण्यासाठी आपण 2 टर्म स्प्लिट करून उपयोग नाहीये. या जरी स्प्लिट केल्या 2x डिवाइड दिस टर्म 3 डिवाइड दिस टर्म काही त्याचा उपयोग नाहीये. ते सॉल्व्हच होणार नाही. त्यासाठी आपण एवढं ऍडजस्टमेंट केलेलं आहे. त्यामध्ये जी 2x मायनस 3 आहे त्याची व्हॅल्यू काढली a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b. मग याची टर्म कशी फाइंड आउट केली तर a ने आतमध्ये मल्टिप्लाय केला व्हेरिएबलची टर्म कोएफिशिएंट इक्वल केले त्यावरून आपल्याला a भेटेल. आलेली a ची व्हॅल्यू त्या ठिकाणी कॉन्स्टंट काढले कॉन्स्टंट मध्ये पुट केली त्यावरून b भेटला. ab च्या आलेल्या व्हॅल्यू या टर्म मध्ये पुट करणार तीच असणार 2x मायनस 3 या टर्मची व्हॅल्यू. मग आलेली व्हॅल्यू 2x मायनस 3 च्या ऐवजी एक्झाम्पल मध्ये पुट केली मग ती टर्म काय करणार वरती 2 टर्म खाली एकच टर्म आली स्प्लिट केली. दोन्ही टर्मला जे आहे डिनॉमिनेटर तो डिवाइड झाला आणि मग आता या दोन्ही टर्मचं इंडिव्हिज्युअली आपण इंटिग्रेशन घेणार. आता दोन्ही टर्मचं इंडिव्हिज्युअली इंटिग्रेशन घेत असताना बघा कसं घेणार. पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन कसं घेणार
1/3. बघा पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन कसं घेणार, एकदम सिंपल आहे. थोडस लॉजिक यूज करा. यामध्ये कुठला फॉर्म्युला आतापर्यंत बघितलेला आहे, एक्झाम्पल बघितल्या क्षणी आपल्याला लगेच समजेल का त्या ठिकाणी कुठला फॉर्म्युला यूज होतो. तर बघा वरती जी टर्म आहे 6x+4 आहे आणि खाली जी टर्म आहे 3x² + 4x+5 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी वरती दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सबस्टिट्यूशन. मग सबस्टिट्यूशन मध्ये डायरेक्टली फॉर्म्युला येतोय. काय फॉर्म्युला आहे सांगा बरं. इंटिग्रेशन f' अपॉन f(x). म्हणजे जर खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमेटर मध्ये ऍज इट इज दिला असेल तर त्या टर्मचं डायरेक्टली आपण इंटिग्रेशन घेणार, ते म्हणजेच log of f(x). काय घेणार, log of f(x). डायरेक्टली इंटिग्रेशन घेणार. मग त्या टर्मचं डायरेक्टली आपण इंटिग्रेशन घेणार. 1/3 कॉन्स्टंट बाहेर ऍज इट इज, log of ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह दिला वरती ती टर्म म्हणजे ही टर्मचा, दॅट इज 3x² + 4x + 5. पहिल्या टर्मचं तर इंटिग्रेशन झालं. दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन कसं घेणार, आठवा बरं. ही टर्म कुठली भेटली, 1 खाली क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे कुठलं झालं, इंटिग्रल ऑफ द फर्स्ट फॉर्म. आला का परत फर्स्ट फॉर्म, इंटिग्रल ऑफ द फर्स्ट फॉर्म. कारण वरती फक्त 1 आहे आणि खाली क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. मग जसं आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म सॉल्व्ह केला सेम तसाच सॉल्व्ह करणार. काय करतो इंटिग्रल ऑफ द फॉर्म मध्ये, सगळ्यात आधी इथं कॉन्स्टंट असेल x² ला मल्टिप्लाय, तर कॉन्स्टंटनी सगळ्या टर्मला डिवाइड करणार इंटिग्रेशनच्या आत मधल्या, बाहेरच्या कॉन्स्टंटला नाही करायचं. मग काय होणार, 1/3 डिवायडेड बाय 3x² डिवायडेड बाय 3 प्लस 4x डिवायडेड बाय 3 प्लस 5 डिवायडेड बाय 3 dx. सगळ्या टर्मला काय केलं त्या ठिकाणी 3 ने डिवाइड केलं, कारण थर्ड टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे ती 1 लागते. मग जो कॉन्स्टंट त्यांनी सगळ्या टर्मला डिवाइड करायचं फक्त इंटिग्रेशनच्या आतमध्ये, बाहेर नाही. आता 1/3 ती बाहेर लिहिणार. आता मग बाहेर लिहिल्यानंतर बघा इकडलं इंटिग्रेशन ऍज इट इज 13/3 या टर्मला 1/3 मल्टिप्लाय झाला. रिमेनिंग टर्म काय राहिली बघा, 1/3 बाहेर आला तिथं राहिला 1, 3 गेट कॅन्सल, x² प्लस 4x/3 प्लस 5/3 dx ही टर्म राहिली आतमध्ये. बरोबर, आतमध्ये ही टर्म राहिली आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. मग आता या टर्मचा आपण डायरेक्टली थर्ड टर्म फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x दॅट इज 4/3 होल टर्मचा स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, इथं सिम्प्लिफाय होणार 2 ने भाग जाईल, 2/3 चा स्क्वेअर दॅट इज काय येईल मग 2/3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 and 3 चा स्क्वेअर 9. ही झाली थर्ड टर्म. थर्ड टर्म आल्यानंतर काय करणार पुढं, फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहायची. तुम्ही तिथे ऍज इट इज लिहायची, तर आपल्याला स्पेस कमी म्हणून मी डायरेक्ट लिहित नाही. मायनस 13/3 इथं मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 3 × 3 काय होणार 9. इंटिग्रेशन आपण लगेच घेत नाही, अजून आपली ऍडजस्टमेंटच चालली आहे. थर्ड टर्म आपण फाइंड आउट केली आहे. थर्ड टर्म फाइंड आउट केल्यानंतर पुढे काय करतो आपण, आलेली थर्ड टर्म जी आहे ती काय करतो, जी इक्वेशन आले त्यामध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट. मग x² प्लस 4x/3 प्लस 5/3 प्लस 4/9 जी थर्ड टर्म आलेली ती आहे, प्लस और काय केली मायनस. थर्ड टर्म जी आहे ती काय केली, प्लस और मायनस केली, लक्षात ठेवा.
व्यवस्थित समजून घ्या एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह केलेलं आहे ते. ओके, मी एक्सप्लेन परत करणार आहे. इथं लक्षात ठेवा, ही आपली झालेली मेथड आहे, आतमध्ये आधी झालेली मेथड आहे. देन जी पहिली टर्म आहे ती ऍज इट इज, कारण त्याचं आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे, त्यामध्ये काही चेंज करायचं नाही. मायनस 13/9. ज्यावेळी आपण थर्ड टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करत असतो त्यावेळी त्यामध्ये कुठल्या तरी ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं असतं. मग ते ब्रॅकेटचं एक्सपान्शन कुठलं आहे ते ब्रॅकेट त्या ठिकाणी काढायचं. मग ते ब्रॅकेट कसं काढणार, तर त्या ब्रॅकेट मधली पहिली व्हॅल्यू फिक्स असते, ती म्हणजे x. आता दुसरी व्हॅल्यू काढायची, मग ती देखील फिक्स असते. जी थर्ड टर्म आली त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा असतो प्लस टर्मचा. पण जी प्लस थर्ड टर्म आहे त्याचा स्क्वेअर रूट येणार 2/3, कारण 4 चा स्क्वेअर रूट 2, 3 चा स्क्वेअर रूट 9 चा स्क्वेअर रूट 3. जे मध्ये साइन आहे ते एक्सच्या टर्म वरून देतो, म्हणजेच कुठलं प्लस होल टर्मचा स्क्वेअर. रिमेनिंग टर्म काय राहतील आता यामध्ये बघा बरं काय राहील. एक्स स्क्वेअर एक्सपान्शन मध्ये जातो, एक्स ची टर्म देखील जाते, प्लस टर्म थर्ड मधली जाते, रिमेनिंग राहते 5/3 मायनस 4/9. आणि मग आता या टर्मचं सिम्प्लिफाय करायचं. -13/9 इंटिग्रेशन मध्ये 1/x प्लस 2/3 होल टर्मचा स्क्वेअर. या टर्मचं सिम्प्लिफाय करताना काय होणार, 9 into 5 मायनस त्या ठिकाणी बघा 9 into 5 that is 45. 3 into 4 -12/27. मग साइन कुठलं आहे ना, तर जे मधलं साइन आहे ते आपण त्या ठिकाणी ऍज इट इज देऊ. पुढं बघा काय सिम्प्लिफिकेशन, -13/9 इंटिग्रेशन मध्ये 1/x प्लस 2/3 होल टर्मचा स्क्वेअर प्लस 45 minus 12. 45 minus 12. 45 minus 12. 45 minus 12 किती येणार या ठिकाणी, 45 मधून 12 गेले, किती राहिले 33. 33/27 किती राहिले मग 33/20. 33/27. आता बघा या ठिकाणी 33/27 राहते रिमेनिंग. Five by 3 and 4/9 plus or minus. बरोबर 33/27 रिमेनिंग राहिलं. आता मग या टर्मचं आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो, बट त्याच्या आधी आपण याला एक्स पुट करणार. 13/9 इंटिग्रेशन मध्ये 1/x स्क्वेअर प्लस या टर्मचा स्क्वेअर नाहीये, मग काय करतो आपण, टेकिंग स्क्वेअर रूट 33/27 अँड स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय होणार, तो म्हणजेच कुठला 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा. काय फॉर्म्युला 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा, तर 1/a tan इनवर्स a. बघा आपण लास्ट आन्सर या ठिकाणी लिहित आहोत. पहिला आन्सर काय आहे ते ऍज इट इज येणार, ते लिहायला विसरायचं नाही, नाही तर आपण विसरून जाणार. वरतीच 1/3 log of 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 मध्ये कुठलं साइन आलं, मायनस
13/9 कॉन्स्टंट ऍज इट इज. या टर्मचं इंटिग्रेशन आता काय येईल 1/a. 1/a याची व्हॅल्यू काय रूट मध्ये 33/27 इंटू टॅन इनवर्स x ची व्हॅल्यू आली x प्लस 2/3. x ची व्हॅल्यू काय या ठिकाणी 2/3 बरोबर. त्याच्याऐवजी आपण x पुट केलेला आहे डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू दॅट इज 33/27 प्लस c. हे झालं या गिव्हन टर्मचं इंटिग्रेशन. बघा व्यवस्थित समजून घ्या. मोठे एक्झाम्पल असतात हे या इंटिग्रल ऑफ द फॉर्मचं 4 मार्क्सला कंपल्सरी विचारतात, त्याच्या खाली नाही. म्हणजे ते 4 मार्क्स आपल्याला या ठिकाणी परफेक्टली भेटतात. बघा याच्यामध्ये काय काय केलेलं आहे. इंटिग्रल ऑफ द फॉर्म आयडेंटिफाय करायचा सगळ्यात आधी px प्लस q अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजेच खाली क्वाड्रेटिक इक्वेशन. वरती x ची टर्म खाली क्वाड्रेटिक इक्वेशन दिसलं तर हे इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड फॉर्म. मग याचं इंटिग्रेशन घेतो तरी कसं, तर यामध्ये जी न्यूमेटरची टर्म असते px प्लस q त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. कशी फाइंड आउट करतो तर त्याचा फॉर्म्युला आहे a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर टर्म प्लस b. मग 2x मायनस 3 इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर जी टर्म आहे ती लिहिली, त्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस पुढं b लिहिला. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, ती टर्म जी आहे ती आपण 2x मायनस 3 च्या ऐवजी पुट करणार आहोत. बट त्या ठिकाणी a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला लागतील. मग ह्या a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या कशा, एकदम सिंपल आहे. a ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, a इंटू 6x दॅट इज a 6x, a इंटू 4 दॅट इज 4a प्लस b एज इट इज. यामध्ये इक्वालिटी रूल यूज करणार. x चा कोएफिशियंट 6a इज इक्वल टू 2 झाला, दॅट इज 6 बाय इकडे जायला 2/6 दॅट इज 1/3 आली a ची व्हॅल्यू. नंतर कॉन्स्टंट इक्वल करायचं, -3 इज इक्वल टू 4a प्लस b. देन त्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करणार, व्हॅल्यू भेटेल b ची. व्हॅल्यू भेटेल b ची. b ची आलेली व्हॅल्यू मग a भेटला b भेटला तर या टर्म मध्ये पुट करणार. तीच व्हॅल्यू आपण पुट करायची असते 2x मायनस 3 या टर्मच्या ऐवजी. मग 2x मायनस 3 या टर्मच्या ऐवजी आपण व्हॅल्यू पुट करणार 1/3 6x प्लस 4. 1/3 ही a ची व्हॅल्यू आली. मायनस का झाला, कारण b ची व्हॅल्यू काय आली मायनस मध्ये आली, म्हणून इथं मध्ये मायनस झाला. आलेली व्हॅल्यू एक्झाम्पल मध्ये पुट केल्यानंतर एक्झाम्पल परत लिहायचं. यामध्ये फक्त न्यूमेटर आहे, त्याच्या टर्म ऐवजी ती टर्म येणार. पुढं वरती 2 टर्म होतात, खाली 1 टर्म होतात, ती 2 टर्म स्प्लिट करणार. फर्स्ट टर्मला देखील डिवायडेड बाय डिनॉमिनेटर होणार आणि सेकंड टर्म जी कॉन्स्टंट आहे त्याला. आणि मग दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन घेताना कुठलाही इंटिग्रल ऑफ द फॉर्म घेऊ, कुठलं एक्झाम्पल घेऊ, त्यासाठी पहिलं जे आहे तिथं हाच फॉर्म्युला यूज होणार. दुसरी जी टर्म आहे तिथं थर्ड टर्मच यूज होणार. लक्षात ठेवा, कुठलाही एक्झाम्पल घेऊ, कसं एक्झाम्पल घेऊ या टाइप वरती आपल्याला हे 2 त्या ठिकाणी मेथड कंपल्सरी यूज होतातच. सबस्टिट्यूशन मेथड अँड इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधली फर्स्ट दॅट इज थर्ड टाइप, जो थर्ड टर्म आहे तो त्याचा. लक्षामध्ये व्यवस्थित समजून घ्या काय केलंय एक्झाम्पल मध्ये. पुढे इंटिग्रेशन घेतलंय, इथं तर आपल्याला पहिल्या स्टेपला इंटिग्रेशन येतं कारण खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती दिलेला असतो. बट या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, जिथं इंटिग्रल ऑफ द फॉर्मचा फर्स्ट फॉर्म होतो 1 क्वाड्रेटिक इक्वेशन, डायरेक्टली इंटिग्रेशन घेऊन तिथे चालत नाही. मग अशा वेळी काय करतो आपण, जी कॉन्स्टंट असेल तर त्याने पूर्ण टर्मला डिवाइड करणार आणि मग तिथे एक स्क्वेअर सिंगल बनवला आणि मग त्याची थर्ड टर्म फाइंड आउट करणार. आणि थर्ड टर्म फाइंड आउट केल्यानंतर ती काय करणार, ऍड आणि सबट्रॅक्ट करणार. ऍड आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर मग त्यावरून एक ब्रॅकेटचं एक्सपान्शन येतं, ते ब्रॅकेट त्या ठिकाणी राईट केलं. नंतर रिमेनिंग टर्म लिहिल्या 5/3 आणि -4/9. त्याचं सिम्प्लिफिकेशन आलं या ठिकाणी -45 -12 दॅट इज क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि त्याचं आन्सर आलं +33/27.
जर या ठिकाणी मायनस असतं तर -45 -12 आला असेल, लक्षात ठेवा. तिथं कन्फ्युज होऊ नका. आणि मग त्या ठिकाणी आपण त्याचा स्क्वेअर ऍडजस्ट केला, त्याचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर मग फॉर्म्युला लिहिला त्याच्यामध्ये 1/a tan इनव्हर्स x अपॉन a चा, कारण इथं x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होतो. हा लक्षामध्ये. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस टाइप px प्लस q अपॉन x स्क्वेअर प्लस bx प्लस c. ओके, तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ यावरती. सेकंड एक्झाम्पल म्हणजे आपली जरा प्रॅक्टिस होईल यावरती. व्यवस्थित समजून घ्या एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ते, स्टेप बाय स्टेप. स्टेप लक्षात ठेवलं, एक्झाम्पल ओळखणं यामध्ये जास्त अवघड नाहीये. एक्झाम्पल आपल्याला कुठल्या टाइपचं आहे ते लगेच समजतं बघितल्या क्षणी, जर आपण त्याची प्रॅक्टिस केलेली असेल तर, अदरवाइज नाही. हे लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह सारखं नाहीये. इंटिग्रेशनचे टाइप्स हे आपल्याला लगेच आयडेंटिफाय करता येतात. फक्त लक्षात ठेवणं महत्वाचं आहे का कुठले कुठले टाइप्स आहे आणि कसे ओळखणार हे त्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. देन आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय, एक्झाम्पल नंबर सेकंड. नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय, एक्झाम्पल नंबर सेकंड. आता बघा, याच टाइप वरती सेकंड एक्झाम्पल थोडं वेगळ्या टाइपचं असतं बघा. इंटिग्रेशन मध्ये, स्क्वेअर रूट मध्ये, इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर रूट मध्ये. ओके, हे स्क्वेअर रूट मधलं एक्झाम्पल येते, हे आपण पुढलं बघू. आपल्याला अजून विदाउट स्क्वेअर रूटची जे आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्वेअर रूटचं दिलेलं आहे. ओके, आपण डायरेक्टली एक्सरसाइज मधलं पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. 3x प्लस 4 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 या टर्मचं आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेशन घ्यायचंय. आता इंटिग्रेशन घेत असताना सगळ्यात फर्स्ट कुठल्या टाइपचं आहे हे, तर इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड फॉर्म कुठला आहे, px प्लस q अपॉन x स्क्वेअर प्लस bx प्लस c आहे का खाली कोऑर्डिनेट इक्वेशन वरती x ची टर्म. मग या अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आपण सॉल्व करताना काय करतो, तर पहिली स्टेप यामध्ये करणार ती काय असते. पहिली स्टेप तर जी न्यूमरेटरची जी टर्म असते px प्लस q या टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. या टर्मची काय करणं, व्हॅल्यू फाइंड आउट करणं. मग व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो, तर माहिती आपल्याला फॉर्म्युला त्याचा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. पहिली स्टेप करायला विसरायचं नाही, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. कशी फाइंड आउट करणार, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3x प्लस 4. कशी करणार 3x प्लस 4 ची व्हॅल्यू, 3x प्लस 4 is equal to a into derivative of denominator, that is x square plus 6x plus 5 plus पुढे असते b ची टर्म, पुढे असणार b. मग यामध्ये व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, 3x plus 4 is equal to a into या टर्मचा काय घेणार, डेरिव्हेटिव्ह. मग x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x प्लस 6x चा डेरिव्हेटिव्ह 6x आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. मग आपण डेरिव्हेटिव्ह लिहिणार का, नाही लिहिणार. मग त्याच्याऐवजी काय करणार 0, तो 0 लिहितो आपण नाही. मग पुढं प्लस b ऍज इट इज. ओके, ही टर्म पुट करायची असते. 3x प्लस 4 च्या ऐवजी याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. बट आपण डायरेक्टली पुट करणार नाही, आपल्याला इथं कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढावं लागतात. मग म्हणजेच a आणि b च्या कशा काढतो मग, तर सिम्पली इक्वालिटी रूल यूज करून a ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 3x प्लस 4 इज इक्वल टू a ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्या 2x इंटू a
मायनस 6a प्लस बी. इक्वॅलिटी रूल यूज करणार, दॅट इज एक्स चा कोएफिशियंट इज इक्वल टू म्हणजे इक्वल होणार 3 इज इक्वल टू कशाला होणार सांगा 2a ला. देअरफॉर a इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू भेटली 3/2. a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला किती 3/2. 3/2 व्हॅल्यू भेटली आपल्याला. 2a इज इक्वल टू काय झाला 3. कॉन्स्टंट इक्वल करायचे, कोएफिशियंट नाही इक्वल करायचे. देन पुढं आता कॉन्स्टंट इक्वल करणार. 4 इज इक्वल टू कशाला होणार मायनस 6a च्या टर्म सोडून प्लस 3. मग यामध्ये आलेली कुठली व्हॅल्यू पुट करणार a ची, ती आलेली मायनस 6 इंटू 3/2 प्लस 3 म्हणजेच किती येणार 4 इज इक्वल टू दॅट इज इथं काय होणार 3 चा भाग जाणार बरोबर. मायनस 3 इंटू प्लस 3 दॅट इज मायनस 9 प्लस बी. आता बी ची व्हॅल्यू भेटणार 9 इकडे काय होणार प्लस होणार दॅट इज 4 प्लस 9 इज इक्वल टू बी. अँड देअरफॉर बी इज इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला भेटली 4 प्लस 9 प्लस 4 दॅट इज 13. किती भेटला या ठिकाणी 13. इथं आपल्याला a ची भेटली 3/2 13 भेटली बी ची. आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करणार. पुट इन इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करणार. काय होईल मग 3x प्लस 4 इज इक्वल टू a इंटू 2x प्लस 6 प्लस आता यामध्ये a ची व्हॅल्यू पुट करणार. a ची व्हॅल्यू काय आली 3/2 2x प्लस 6 प्लस पुढे b ची व्हॅल्यू 13 झाली. आपल्याला भेटली 3x प्लस 4 या टर्मच्या ऐवजी काय व्हॅल्यू पुट करायची भेटली पूर्ण टर्म. ओके, तर आता पुढे काय करणार ही आलेली टर्म जी आहे ती इंटिग्रेशन मध्ये पुट करणार म्हणजे एक्झाम्पल मध्ये पुट करून देणार. देअरफॉर नवीन एक्झाम्पल काय होणार 3x प्लस 4 या टर्मच्या ऐवजी टर्म पुट करणार दॅट इज 3/2 2x प्लस 6 प्लस 13 डिवायडेड बाय काय ना जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन ते म्हणजेच x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 dx झालं. पुट केली त्यामध्ये. ओके, मग आता या टर्मचं आपण काय करणार इंटिग्रेशन घेणार. मग इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण काय करतो वरती 2 टर्म आलेले असतात खाली एक टर्म काय करतो स्प्लिट करणार. म्हणजेच काय होणार इंटिग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म म्हणजेच कुठली 3/2 इंटू किती आलं त्या ठिकाणी 2x प्लस 6 याला डिवायडेड बाय होणार काय होईल x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मध्ये साइन कुठला येणार प्लसच आलाय कारण b ची व्हॅल्यू प्लसच आहे. इथं पण प्लस b असतो म्हणजे प्लस 13 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन दोन्ही टर्मला डिवाइड झालं आणि ह्या पूर्ण टर्मचं आपण काय घेणार इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन घेत असताना इथं मध्ये प्लस आलंय म्हणजे दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन आपण सेपरेट घेऊ शकतो. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये घेत होतो सेम तसंच लिहिणार. आता 3/2 इंटिग्रेशन घेताना कॉन्स्टंट टर्म बाहेर लिहिणार 3/2 2x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 ही झाली पहिली टर्मचं इंटिग्रेशन. सेपरेट लिहितोय दोघांना इंटिग्रेशन आहे म्हणजे दोघांना dx येईल हे लक्षात ठेवा. प्लस पुढं इथली कॉन्स्टंट काय आहे 13 बाहेर येणार इंटिग्रेशन ऑफ कुठल्या टर्मचं 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 या टर्मचं इंटिग्रेशन. आता दोन्ही टर्मचं इंटिग्रेशन आपण सेपरेट देखील घेऊ शकतो. कसं बघा या टर्मला आपण काय कन्सिडर करणार I1 या टर्मला आपण कन्सिडर करणार I2.
किंवा ऍज इट इज तसंच लिहू शकतो खाली. आपण सेपरेट घेऊ. आधीच आपण एकत्र लिहिलं हे आपण सेपरेट घेऊन बघू. I इज इक्वल टू होणार I1 प्लस I2 इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म अँड इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म. मग या टर्मचं इंटिग्रेशन म्हणजे I1 येणार, या टर्मचं इंटिग्रेशन म्हणजे I2 येणार. मग आता आपण I1 काढू. हे फक्त आपल्याला ऍडजस्टमेंट साठी दिलेलं आहे, कारण एवढी मोठी स्पेस नोटबुक वरती पेपर वरती मोठं एक्झाम्पल एका स्टेप वरती नाही बसत. आता हे ब्लॅक बोर्ड आहे म्हणून बसतं, नोटबुक वरती एवढं मोठं एका स्टेप मध्ये नाही बसत. त्यासाठी आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करणार, याचं इंटिग्रेशन त्याला I1 नाव दिलं, याचं इंटिग्रेशन त्याला I2 नाव दिलं. मग I1 चं इंटिग्रेशन 3/2 इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इंटू dx. मग यामध्ये 3/2 बाहेर, सांगा बरं लगेच इंटिग्रेशन येते असं, खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती आलेला असतो, म्हणजे डायरेक्टली त्या टर्मचं इंटिग्रेशन घेणार. लॉग ऑफ f ऑफ x म्हणजे x स्क्वेअर 6x प्लस 5, बरोबर. या टर्मचं काय करणार आपण, इंटिग्रेशन घेतलं. हा झाला I1. अजून आपलं पूर्ण इंटिग्रेशन नाही झालं, आपण फक्त पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलंय. आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय I2 टर्मचं. हे आपल्याला सिम्प्लिफिकेशन साठी लिहिलंय आपण I1 I2. प्रत्येक स्टेप मध्ये लिहिलं तरी चालेल, बट एवढी मोठी स्टेप आपल्या पेज वरती तुमचं पेपर आहे त्यावरती नाही बसणार, म्हणून हे सुटसुटीत आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. कुठली टर्म आहे I2 ची, 13 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 विथ रिस्पेक्ट टू dx. याचं इंटिग्रेशन कसं घेणार, तर आधी जसं घेतलं तसंच काय करणार, यामध्ये 1 अपॉन खाली क्वाड्रेटिक इक्वेशन आलंय, म्हणजे या टर्मचं इंटिग्रेशन घेण्यासाठी कुठल्या टाइप मध्ये जातो, हा इंटिग्रल ऑफ द फॉर्म मध्ये. मग इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला पहिला टाइप होतो 1 अपॉन खाली क्वाड्रेटिक इक्वेशन. असं जर असेल तर काय करतो आपण, सगळ्यात आधी चेक करणार एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का, आहे. मग डायरेक्टली आपण थर्ड टर्म फाइंड आउट करणार. सांगा थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x that is 6 होल टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय ना 2 3 चा भाग जाणार, देन रिमेनिंग राहणार त्यामध्ये 3 चा स्क्वेअर दॅट इज 9. थर्ड टर्म आली नाही, आणि थर्ड टर्म आल्यानंतर आपण काय करतो, तर जे टर्म दिलेली आपल्याला एक्झाम्पल त्यामध्ये ती ऍड आणि सबट्रॅक्ट करणार. कुठं, डिनॉमिनेटरला. काय होईल मग, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 या टर्म मध्ये काय करतो, ऍड आणि सबट्रॅक्ट, दॅट इज प्लस 9 और मायनस 9 यामध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट केली. ऍड आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर ज्यावेळी आपण थर्ड टर्म त्यामध्ये ऍड करतो त्यावेळी डेफिनेटली त्यामध्ये एक कुठलं तरी ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं असतं. मग कुठलं ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलंय बघूया. कुठलं ब्रॅकेट आहे, तर ब्रॅकेट मधली पहिली व्हॅल्यू म्हणजे a हा फिक्स असतो x, दुसरी देखील फिक्स असते ती म्हणजे जी थर्ड टर्म आली आहे त्याचा स्क्वेअर रूट. मग थर्ड टर्म आली 9 चा स्क्वेअर रूट येणार त्यामध्ये 3 होल टर्मचा स्क्वेअर, मध्ये साइन काय ना, तर x ला जे साइन असतं ते म्हणजे प्लस x प्लस 3 होल टर्मचा स्क्वेअर. आता एक्सपान्शन मध्ये कुठल्या कुठल्या टर्म जातात, x स्क्वेअर जातो, 6x जातो, अँड थर्ड टर्म मधली प्लस व्हॅल्यू जाते. मग रिमेनिंग काय राहणार त्यामध्ये 5 मायनस 9 साइन लिहायची प्लस 5 मायनस 9 विथ रिस्पेक्ट टू dx as it is. ओके, देन पुढं 13 इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन खाली काय राहणार x प्लस 3 होल टर्मचा स्क्वेअर प्लस 5 मायनस 9 काय होईल सांगा बरं, प्लस 5 मायनस 9
होईल का सबट्रॅक्शन? नाही. 9 मधून 5 गेला, किती राहिला? 4. बट लार्ज व्हॅल्यूचं साइन दॅट इज -4 dx ऍज इट इज. आणि मग या टर्मचं इंटिग्रेशन घेणार. मग इंटिग्रेशन कसं घेणार? तर त्याला आपल्याला आधी अजून एक्स पुट करावं लागेल. म्हणजे काय होणार? 13 इंटिग्रेशन मध्ये 1 इथं जर कन्फ्युजन होत नसेल तर डायरेक्टली इंटिग्रेशन घेतलं तरी चालेल. ही स्टेप जी आहे स्किप करून एक्स पुट करायच्या. ही जी स्टेप आपण करतो ती इथं 4 म्हणजे काय ना 2 चा स्क्वेअर. आणि मग आता या ठिकाणी फॉर्म्युला यूज होणार. डायरेक्टली कन्फ्युजन होत नसेल याला आपण एक्स पुट करतो आणि पुढलं डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल. सांगा काय फॉर्म्युला अप्लाय होणार? 1/x² - a². 1/x² - a² म्हणजे इन्व्हर्सचा फॉर्म्युला. पुढला 1/2a log of x - a x plus a नुसार 13 log of a log of मध्ये x minus a म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली? x plus 3 minus a म्हणजे 2 आला डिवायडेड बाय x plus a असतो म्हणजे x plus 3 plus a आला. हे झालं सेकंड टर्मचं इंटिग्रेशन. आणि लास्ट इंटिग्रेशन येणार आपल्याला I is equal to I1 plus I2. I1 चं इंटिग्रेशन आलंय 3/2 log of x² plus 6x plus 5 प्लस पुढं I2 चं इंटिग्रेशन आलंय इथं बघा 13 log of मॉड मध्ये x plus 3 minus 2 डिवायडेड बाय x plus 3 plus 2. इथं आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो. 3 minus 2 3 plus 2 आणि पुढं लास्टला प्लस सी लिहायला विसरायचा नाही. हे झालं या टर्मचं इंटिग्रेशन. म्हणजेच पुढल्या टर्मचं हे इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड फॉर्म. त्यामध्ये विदाउट स्क्वेअर रूटचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. लक्षात ठेवा विदाउट स्क्वेअर रूट. आलं लक्षामध्ये? काय यामध्ये नवीन? तर या टर्म मध्ये ही जी न्यूमरेटर आहे याची व्हॅल्यू काढतो. फॉर्म्युला a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन प्लस b. ओळखायचं कसं? वरती एक ची टर्म असते आणि खाली क्वाड्रेटिक इक्वेशन असतं कंपल्सरी. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणलं तर क्वाड्रेटिक इक्वेशनचे हे दोन फॉर्म येतात. इंटिग्रल ऑफ द फर्स्ट फॉर्म आणि इंटिग्रल ऑफ द सेकंड फॉर्म. मग सेकंड फॉर्म मध्ये वरती फक्त एक ची टर्म असते. फर्स्ट फॉर्म मध्ये वरती फक्त कॉन्स्टंट अदरवाइज 1 असतो त्या ठिकाणी. ओके, व्यवस्थित समजून घ्या. स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. न बघता त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा त्या ठिकाणी ट्राय करा. नाही तर ऑनलाईनला हाच प्रॉब्लेम होतो. क्लासमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिलेलं असतं, तुम्ही सॉल्व्ह करता आणि ऑनलाईन मध्ये डायरेक्टली कॉपी पेस्ट करता. काय डोक्यात घुसत नाही. जे आहे समोर ते नोटबुक मध्ये जातं, इकडे जातच नाही काय डोक्यामध्ये. त्यासाठी न बघता त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. पुढले एक्झाम्पल ट्राय करा. लक्षामध्ये जर न बघता सॉल्व्ह झालं तर ते एक्झाम्पल समजलं. अदरवाइज जे मोबाईल मधून आलं नोटबुक मध्ये गेलं इकडे वरती डोक्यामध्ये काहीच गेलं नाही. हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. ओके, इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला हा जो सेकंड फॉर्म आहे यावरती आज आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. मोठाले एक्झाम्पल आहे. एका लेक्चर मध्ये जास्तीत जास्त 2 एक्झाम्पल होतात. लक्षात ठेवा 4 मार्क्सला एक्झाम्पल असतात. हेच एक्झाम्पल आपल्याला पुढे डिफिनाइट इंटिग्रल मध्ये देखील सॉल्व्ह करायचे आहे. समजलं? व्यवस्थित समजून घ्या. वेगळा इथून पुढे जे एक्झाम्पल आहे जे आधीच्याच टाइप्स आहे बघा. फक्त एवढी स्टेप ही महत्वाची आहे. आपल्याला 3x plus 4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं हेच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. नाहीतर आधीची नंतरची जी स्टेप आहे ती नंतरची स्टेप जी आहे ती आधीच्याच टाइप सारखी आहे. म्हणजेच कुठलं सबस्टिट्यूशन मध्ये न्यूमेटर डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमेटरला अँड इकडं पुढं इंटिग्रल ऑफ द फॉर्म हे आधीच बघितलेले तेच फंक्शन परत भेटतात. ओके, तर हे एक्झाम्पलची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. 2 एक्झाम्पल आहे. 2 एक्झाम्पल वाटलंच एकदा लिहून घ्या. एकदा न बघता रफ नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम आला तर बुक मध्ये चेक करा. बट न बघता जोपर्यंत आपण सॉल्व्ह करत नाही कुठलं एक्झाम्पल तोपर्यंत ते आपल्याला परफेक्ट झालेलं नसतात. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला.
न्यू एक्झाम्पल्स इंटिग्रल ऑफ द फॉर्म मधला सेकंड. अजून संपला नाही, अजून आपल्याला स्क्वेअर रूटचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल बघा. एक्सरसाइज 3.2 जो आहे तो सी. एक्सरसाइज 3.2 जो आहे तो सी जो बघा पेज नंबर 128 त्यावरती प्रॅक्टिस साठी याचे एक्झाम्पल आलेले आहेत म्हणजे आहेत. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे, दुसरं एक आहे, तिसरं एक्झाम्पल आहे, तिथून पुढे सगळे स्क्वेअर रूटचे एक्झाम्पल आहे. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन एक्झाम्पल सह.